विलास घुले हत्या प्रकरणाला एक नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आता सौरव सोनवणेच्या अडचणीमध्ये वाढ देखील होऊ शकते, अशी परिस्थिती आता ह्या हत्या प्रकरणातून समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. कारण विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी खूप मोठा असा दावा केलेला आहे. या दाव्यामध्ये खळबळजनक जी माहिती आहे ती पुढे आलेली आहे. त्यामुळे आता खासदार बजरंग सोनवणेसह त्यांच्या सुपुत्राच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते आणि कदाचित सौरव सोनवणेला अटक देखील होऊ शकते. अशा पद्धतीची घडामोड जी आहे ती विलास घुले हत्या प्रकरणामध्ये घडत असल्याचं सध्या तरी पाहण्यास मिळत आहे. नेमकं विलास घुले हत्या प्रकरणामध्ये सध्या कशा पद्धतीची घडामोड घडत आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. तर नमस्कार मंडळी, केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले ह्याचे वाद सोडवण्यासाठी गेला असता 20 जून रोजी चाकू पोटामध्ये त्यांच्या भोगसण्यात आला. त्यानंतर उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील स्वार्थी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, याचबरोबर या हत्या प्रकरणातील सह आरोपी म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राला करण्यात यावे या मागणीसाठी घुले कुटुंबियासह समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन मांडल्याचं आपण पाहिलेलं आहे. याचबरोबर केज पोलीस स्टेशनमध्ये काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. त्यानंतर या हत्या प्रकरणातील जवळपास 8 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर या कटातील जो मुख्य आरोपी आहे त्याला सह आरोपी करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे ह्याच्या विरोधामध्ये समाज बांधवांकडून केली जात होती. परंतु त्यावेळेस थेट बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले नवनीत कावत यांनी ह्यावेळी समाज बांधवांना फोनद्वारे बोलताना सांगितलं होतं की या हत्या प्रकरणाविषयी सौरव सोनवणेच्या अद्याप कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे त्यांना थेट अटक करणं योग्य नाही. याचबरोबर जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत त्याला सह आरोपी करणं देखील शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर समाज बांधव जो आहे तो अधिकच आक्रमक झाल्याचं आपण केज पोलीस स्टेशनच्या समोर पाहिलेलं होतं. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे संभाषण केलं. त्यानंतर तिथून पुढे त्या हत्या प्रकरणातील जबाब पुरवणीमध्ये सौरव सोनवणेचं नाव घेण्यात आलं. रमेश घुले यांच्या सांगण्यावरून ह्या हत्यामध्ये सौरव सोनवणेचा कटामध्ये सामील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आलेला होता आणि त्या जबाब पुरवणीच्या माध्यमातून सौरव सोनवणेचं नाव घेण्यात आलं. त्यानंतर कुठंतरी घुले कुटुंब आणि समाज बांधव शांत झाला होता. त्यानंतर विलास घुले यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले होते. परंतु या हत्या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळे वळण वेळोवेळी मिळत असल्याचं आपण पाहिलेलं आहे. एका काळी असं वाटत होतं की विलास घुले याची हत्या जी आहे ती हे भांडणं सोडवण्यासाठी गेले असल्या कारणास्तव झाली आहे असं वाटत असतानाच या हत्या प्रकरणामध्ये एक नवीन धक्कादायक वळण मिळालं होतं. ही जी हत्या आहे ही कुठंतरी अनैतिक संबंधातून घडली असल्याचं समोर आलं होतं. कारण ज्यावेळेस विलास घुले जो आहे उमेश माने त्यांच्या हॉटेलवर वेटर म्हणून काम करीत असल्याचं सांगितलं जात होतं, त्याला मारहाण करीत असल्या कारणास्तव हा वाद सोडवण्यासाठी विलास घुले गेला असता ह्या हाणामारीमध्ये विलास घुले यांच्या पोटामध्ये चाकू लागला आणि उपचारादरम्यान विलास घुले परंतु ज्यावेळेस या हत्या प्रकरणातील पीडित महिला समोर आली त्यावेळेस या हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं होतं आणि त्यानंतर या हत्या प्रकरणाला कशा पद्धतीने हत्या झालेली आहे ह्याचे काही खुलासे जे आहेत ते समोर आल्याचं आपण पाहिलेलं आहे. परंतु या विलास घुले हत्या प्रकरणामध्ये वेळोवेळी काही ना काही घडामोडी घडत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी अशी देखील माहिती समोर आलेली होती की ती म्हणजे विलास घुले हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राचा कसलाही संबंध नसल्याचं चौकशीमधून निष्पन्न झाले असल्याच्या पोस्ट ज्या आहेत त्या सोशल मीडियावर व्हायरल देखील झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणाला त्या कशा पद्धतीने वळण मिळतं याकडे देखील आता विलास घुले यांच्यासह समाज बांधवाचं लक्ष लागलेलं होतं. त्यानंतर आता विलास घुले यांचे बंधू रमेश घुले जे आहेत ते थेट SP नवनीत कावत यांना भेटले असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेस त्यांनी भेट घेतलेली आहे त्यावेळेस हत्या प्रकरणामधील काही महत्वाचे पुरावे जे आहेत ते पोलिसांना सादर केला असल्याचं देखील रमेश घुले यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. ज्या वेळेस रमेश घुले प्रसार माध्यमाशी बोलत होते त्यावेळेस रमेश घुले यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे. त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की ज्यावेळेस ही हत्या
करायची होती त्या अगोदरच सौरव सोनवणे याचबरोबर बालाजी सोनवणे यांच्यासोबत या हत्या प्रकरणातील आरोपीचे संभाषण झाले असल्याचं धक्कादायक जो प्रकार आहे तो त्यांनी यावेळेस सांगितलेला आहे. एक नाही तर दोन नाही, तब्बल 15 ते 20 कॉल जे आहेत ते सौरव सोनवणे व ह्याचबरोबर बालाजी सोनवणे यांच्यासोबत या आरोपीचे झाले असल्याचं रमेश घुले यांनी सांगितलेलं आहे. घडामोडी घडल्या असताना देखील आता हा सर्व या हत्या प्रकरणातील महत्वाच्या काही बाबी ज्या आहेत त्या पोलिसांसमोर मांडल्या असताना देखील सौरव सोनवणेला अद्यापही पोलिसांनी अटक केली नसल्याचं म्हणणं जे आहे ते रमेश घुले यांचं आहे. 7 दिवसाचा अल्टिमेट जो आहे तो पोलीस प्रशासनाला रमेश घुले यांनी दिल्याचं आपण 2 दिवसापूर्वी पाहिलेलं आहे. रमेश घुले प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी असं देखील दाखवलं की CDRच्या माध्यमातून सौरव सोनवणेच्या आरोपीसोबत जवळपास 20 ते 25 कॉल झाले असल्याचं त्यांनी हा आरोप देखील केलेला आहे. आणि हे जे सर्व काही आहे ते CDR मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता CDRच्या माध्यमातून सौरव सोनवणे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता रमेश घुले यांच्याकडून केली जात आहे. जर सौरव सोनवणेला 7 दिवसाच्या आत अटक जर नाही केली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचं यावेळेस रमेश घुले यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ह्या हत्या प्रकरणाला कशा पद्धतीचं एक वेगळं वळण मिळतंय हे देखील पाहणं आता खूप महत्वाचं असणार आहे. कारण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं होतं त्यावेळेस या हत्या प्रकरणातील सर्व काही आरोपींना अटक करण्यात आली होती, परंतु ही जी हत्या कुणाच्या सांगण्यावरून घडलेली आहे, त्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून कोण आहे असं वेळोवेळी सांगितलं जात होतं. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचं ज्यावेळेस नाव समोर आलं होतं त्यावेळेस वाल्मिक कराड यांना अटक करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी याचबरोबर देशमुख कुटुंब रस्त्यावर उतरल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर वाल्मिक कराड यांना अटक झाली होती. आता त्याच पद्धतीने विलास घुले हत्या प्रकरणाची देखील घडामोडी ज्या आहेत त्या घडत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आता खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राच्या अडचणीमध्ये एकंदरीत वाढ होऊ शकता असं देखील बोललं जात आहे. CDRच्या माध्यमातून जर कॉल डिटेल्सच्या माध्यमातून हे सर्व घटनाक्रम पुढे येत असेल तर कदाचित सौरव सोनवणेंना अटक देखील केली जाऊ शकतं असं देखील आता या घडामोडीतून कुठेतरी समोर येत आहे. याचबरोबर या हत्या प्रकरणाविषयी SIT मार्फत अनेक चौकशा देखील केल्या जात आहेत, त्याचा तपास देखील केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या हत्या प्रकरणाला कशा पद्धतीचं वेगळं वळण मिळत आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. या CDRच्या माध्यमातून आता पोलीस खरंच सौरव सोनवणे यांना अटक करतील का? यात जर सौरव सोनवणेला जर 7 दिवसाच्या आत अटक नाही केली तर रमेश घुले जे आहेत ते आता 7 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसतील का याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे विलास घुले हत्या प्रकरणामध्ये आता नवनवीन कशा पद्धतीने घडामोडी घडतात याकडे बीड जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. या हत्या प्रकरणामध्ये आता खरंच सौरव सोनवणेचं नाव जर आलं CDRच्या माध्यमातून तर सौरव सोनवणेला अटक केली जाऊ शकतं का? याचबरोबर विलास घुले यांच्या बरोबर रमेश घुले याचबरोबर समाज बांधव जो आहे तो मोकोका कायद्याअंतर्गत सौरव सोनवणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी समाज बांधवातून केली जात आहे. त्यामुळे आता कशा पद्धतीने पोलीस जे आहेत पावले उचलतात, SIT मार्फत कशा पद्धतीने हत्या प्रकरणाची पुढील चौकशी होते याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. ज्या पद्धतीने रमेश घुले यांनी ह्या प्रकरणाविषयी सौरव सोनवणे यांच्यावर हे आरोप केलेले आहेत, या आरोपाचा छडा जो आहे तो SIT आणि पोलीस प्रशासन कशा पद्धतीने लावते याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.